या गोष्टी आपल्याला सांगता येतात. आणि दुसरं अर्थातच अनेक गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी होतात आणि गुंतवणुकीसोबतच काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे करार देखील आपण या ठिकाणी करतो की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये गुंतवणुकीची इकोसिस्टीम तयार करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो. अतिशय यशस्वीपणे हा दौरा आम्ही केलेला आहे. माझ्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी देखील होते आणि एक स्ट्रॉंग डेलिगेशन इंडस्ट्रीज विभाग असेल, MMRDA, सिडको आणि इतर CMOचे वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट केलेला आहे. मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेज प्राथमिक बोलणी झालेली आहे. त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालंय, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ऍक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील. त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे. 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीने गुंतवणूक आपण करू शकलो. विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केली आपल्याकडे येते. त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे 83% गुंतवणूक ही FDI कंपोनंटची गुंतवणूक आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये FDI कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतून आपण तयार करणार आहोत. एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर US, UK, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड, जपान, इटली, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासनं ही येते. सिंगापूर अशा अनेक देशातनं UAE देखील आहे. या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आणि